नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टॉक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका सेक्टरबद्दल माहिती देणार आहे ज्या सेक्टरनी अजूनही निफ्टीच्या बुलिश मोमेंटममध्ये बुलिश रॅलीमध्ये पार्टिसिपेट केलेलं नाहीये आणि त्या सेक्टरमधले दोन स्टॉक्स तुम्हाला मी सांगणार आहे की ज्या स्टॉक्समध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करून परतावा मिळवू शकाल। मित्रांनो, निफ्टी जर का आपण वीकली चार्ट पाहिला तर हे कंटिन्युअसली हायर हाईज आणि हायर लोचं स्ट्रक्चर करत निफ्टी वरती चाललेला आहे। निफ्टीमध्ये ऑटोमोबाईल सेक्टरने खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म केलेला आहे, निफ्टी रियालिटीने परफॉर्म केलेला आहे, निफ्टी एफएमसी तर एव्हरग्रीन सेक्टर आहे, कंटिन्युअसली हे तेजीमध्ये आहे। मात्र या तेजीमध्ये निफ्टी मीडिया हे सेक्टर अंडर परफॉर्मिंग राहिलेलं आहे। या ठिकाणी आता मी निफ्टी मीडियाचं तुम्हाला वीकली चार्ट ओपन करून दाखवतो। तर निफ्टी मीडियाचा जर का आपण वीकली चार्ट पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की 2018 पासून निफ्टी मीडिया हा कंटिन्युअसली अंडर परफॉर्मिंग राहिलेला आहे। निफ्टी मीडियामध्ये लोअर लोज आणि लोअर लोचं स्ट्रक्चर कंटिन्युअसली चालू होतं। कोरोना पॅन्डेमिक मधला फॉल आला, त्यामध्ये देखील हे आणखी वीक परफॉर्मन्स दाखवलेला आहे। त्यानंतर जी मार्केटमध्ये व्ही शेप रिकव्हरी आली होती त्यामध्ये देखील निफ्टी मीडियाने फार अगदी मोठ्या प्रमाणामध्ये काही परफॉर्म केलेला नाहीये, थोडासा अपसाइड मोमेंटम दाखवला, परंतु तिथूनही तो कन्सोलिडेशन फेजमध्येच गेलेला आहे। आता सध्या रिसेंटली जरी पाहिलं आपण या निफ्टी मीडियाला, जर का या चार्टला प्रॉपरली झूम करून जर का पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की डिसेंबर 2021 पासून निफ्टी मीडिया एका कन्सोलिडेशन फेजमध्ये चाललेला आहे। याला आपण राउंडिंग बॉटम हा प्राइस पॅटर्न कन्सिडर करू शकतो। तर डिसेंबर 2021 पासून ते टिल डेट म्हणजे आज जानेवारी 2024 आहे, तर हा निफ्टी मीडिया एका कन्सोलिडेशन फेजमध्ये चाललेला आहे। प्रॉपरली त्याने या ठिकाणी प्राइस पॅटर्न बनवलेला आहे ज्याचं नाव आहे राउंडिंग बॉटम। आता या राउंडिंग बॉटमला सध्या हा निफ्टी मीडिया ब्रेकआउट देण्याच्या तयारीत आहे। तर येणाऱ्या काळामध्ये 2500च्या आसपास या निफ्टी मीडिया इंडेक्सला वरच्या साईडला ब्रेकआउट येऊ शकतो आणि समजा हा ब्रेकआउट आला तर आपल्याला काही अशा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते जे निफ्टी मीडियाचे पार्टिसिपंट आहेत किंवा निफ्टी मीडियाचे फॅमिली मेंबर आहेत असं आपण म्हणू शकतो। आता त्यापैकी जो F&O मधला जो शेअर आहे तो मी सर्वप्रथम सांगतो आणि त्याच्यानंतर गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून असे दोन शेअर तुम्हाला सांगतो। F&O मधला जो शेअर आहे तो आहे झील, ज्याला आपण म्हणू शकतो झी एंटरटेनमेंट लिमिटेड। तर झीमध्ये देखील या ठिकाणी तुम्हाला कन्सोलिडेशन दिसेल। जर का आपण झीचा डेली चार्ट जर का पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला साधारणपणे 300 रुपयाच्या आसपास या ठिकाणी एक ब्रेकआउट येताना दिसू शकतो। म्हणजे निफ्टी मीडिया या इंडेक्समध्ये देखील ब्रेकआउट येईल 2500च्या लेवलला आणि त्याचवेळी झी एंटरटेनमेंटमध्ये झीलमध्ये देखील 300 रुपयाच्या आसपास हा ब्रेकआउट येऊ शकतो, ही एक प्रोबॅबिलिटी आहे। मात्र F&O काउंटर असल्या कारणाने इथं आपण गुंतवणूक करण्याचा शक्यतो टाळावं किंवा फार मोठ्या प्रमाणात इथं आपल्याला परतावा मिळण्याची काही लक्षणं दिसत नाहीत, कारण की हे F&O काउंटर या ठिकाणी बाईंग आणि सेलिंग दोन्ही या ठिकाणी होऊ शकतं। मग असे कुठले दोन शेअर्स आहेत की ज्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो? तर गुंतवणुकीसाठी निफ्टी मीडियामध्ये TV18 आणि नेटवर्क 18 ब्रॉडकास्ट हे दोन शेअर्स आहेत, त्यांचे देखील आपण या ठिकाणी वीकली चार्ट पाहूया। सर्वप्रथम नेटवर्क 18चा आपण वीकली चार्ट पाहूया। नेटवर्क 18 जर आपण चार्ट पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की 2011 पासून नेटवर्क 18 हा स्टॉक कंटिन्युअसली अंडर परफॉर्मिंग राहिलेला आहे का राउंडिंग बॉटम फॉर्मेशनमध्ये सध्या हा राहिलेला आहे, अंडर परफॉर्मिंग काउंटर राहिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नेटवर्क 18ला एक मल्टी इयर ब्रेकआउट येऊ शकतो। साधारणपणे 105 ते 110 रुपयाच्या आसपास नेटवर्क 18ला मल्टी इयर ब्रेकआउट येऊ शकतो। तर या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये आपण लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हने गुंतवणुकीचा विचार करू शकतो। त्यासोबत TV18 ब्रॉडकास्टमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला राउंडिंग बॉटम फॉर्मेशन दिसतंय, त्या ठिकाणी देखील आपल्याला एक मल्टी इयर ब्रेकआउट येताना दिसू शकतो। या ठिकाणी देखील तुम्हाला TV18 मध्ये सेम प्राइस स्ट्रक्चर दिसते। हा 2009 सालापासून इनफॅक्ट तुम्हाला एका कन्सोलिडेशन मध्ये आलेला दिसतोय आणि याला जो ब्रेकआउट आहे हा थोडासा अजून वरती आहे। सध्या याचा भाव चाललेला आहे 54 रुपयाच्या आसपास आणि TV18चा जो मेन ब्रेकआउट येईल, मेजर ब्रेकआउट मल्टी इयर ज्याला आपण म्हणतो, तो साधारणपणे 77 म्हणजे 77 रुपयाच्या आसपास ब्रेकआउट या ठिकाणी येणं अपेक्षित आहे। तर आता या मीडियामधल्या दोन काउंटरकडे लक्ष ठेवा, TV18 ब्रॉडकास्ट आणि नेटवर्क 18, आणि या दोन स्टॉक्समध्ये इमिजिएटली जो तुम्हाला ब्रेकआउट मिळतो नेटवर्क 18 मध्ये मिळेल, त्यानंतर TV18 ब्रॉडकास्टमध्ये ब्रेकआउट मिळण्याची प्रोबॅबिलिटी आहे। तर ज्या लोकांनी या पर्टिक्युलर तेजीमध्ये पार्टिसिपेट करू शकलेले नाही किंवा ज्यांचे काही ट्रेड मिस झाले, इन्व्हेस्टमेंट करण्याची अपॉर्च्युनिटी मिस झाली, तर
अशा लोकांसाठी या पर्टिक्युलर व्हिडिओच्या माध्यमातून मी असे 2 स्टॉक्स तुम्हाला सांगितले. त्या स्टॉक्सकडे लक्ष ठेवा आणि जर का ब्रेकआउट आला तर लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हने गुंतवणुकीचा विचार करा. धन्यवाद.